ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन अक्षर ब्रह्मयोग। श्रीमद गीता ज्ञानेश्वरी प्रवचन अक्षर ब्रह्म योग इस्लामपूर मधील या श्री विठ्ठल रुक्मिणी नामदेव मंदिरात उपस्थित असलेल्या सर्व गुरुजन ज्ञानवंत संत सज्जन प्रज्ञावंत भक्त श्रेष्ठांना ह भ प दिनकर यांचे अनेक सप्रेम नमस्कार। ज्या कैलासवासी शरद भोसले सरांच्या स्मरणार्थ दर महिन्याच्या 14 तारखेस या ठिकाणी एक प्रवचन दिले जाते त्या ज्ञानवंत सरांच्या स्मृतीस माझे प्रणाम। तर भक्त हो, आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे अक्षर ब्रह्म योग। या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योगाचा आहे। यामध्ये जीवात्म्यांना अक्षर ब्रह्माचा योग कसा घडेल याचे विवेचन करण्यात आले आहे। या 8व्या अध्यायातील ओवी क्रमांक 131 ते 139 अशा 9 ओव्यांमध्ये त्याचे सार सांगितले आहे। 8व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने भगवंतांना 7 प्रश्न विचारले आहेत। ते प्रश्न असे आहेत: ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म कशाला म्हणतात? अधिभूत म्हणजे काय? अधिदैवत कशाला म्हणतात? अधियज्ञ म्हणजे काय? आणि ज्यांनी अंतःकरण जिंकले आहे असे योगी तुला कसे जाणतात? यातील पहिल्या ब्रह्म म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर या श्रीमद भगवत गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात अवघ्या 3 शब्दात दिले आहे.
अक्षरम ब्रह्म परमम. याचा गूढार्थ प्रगट करीत असताना माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज अप्रतिम ओव्या प्रगट करतात. मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी ये खोकरे, कोंदले असत न खिरे, कवने काळी. यर्हवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे. वरे गगनाचे नी पालवे, गाळूनी घेतले, जे ऐसेही परी विरुळे. ये विज्ञानाची खोळे, हलवलेही न गळे, ते परब्रह्म. मग सर्वेश्वर भगवान श्रीहरी म्हणाले, या फुटक्या देहादी आकारात दाटपणे ओत प्रोत भरलेले असूनही कोणत्याही काळात, म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान काळात नाश पावत नाही. एरवी त्याचा अतिसूक्ष्मपणा पाहू लागलो तर ते शून्यच आहे असे वाटते, परंतु ते शून्य नव्हे. अति पातळ अशा आकाशाच्या पदराने ते गाळून घेतले आहे. अशा प्रकारे जे अतिसूक्ष्म आहे व जे प्रापंचिक ज्ञानाच्या खोळेतून, म्हणजे शरीरातून हलवले असताही गळत नाही, त्यास परब्रह्म म्हणतात. येथे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीत अगदी ठामपणे स्पष्ट केले आहे की ब्रह्म अक्षर आहे, ज्याला कोणत्याही काळी, वेळी, कोठेही नाश नाही, म्हणजेच क्षर नाही, ते अक्षर होय. एवढेच नव्हे तर ते सर्वश्रेष्ठ आहे, सर्वव्यापी आहे, त्याच्याहून मोठे असे काहीच नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अतिसूक्ष्म असेही त्याचे वर्णन केले आहे. असे हे परब्रह्म आकाशाच्या पदराने गाळून घेतले आहे. ब्रह्माची भव्यता आणि अतिसूक्ष्मता स्पष्ट करण्यासाठी माऊलींनी आकाशाच्या पदराने गाळून घेतलेले ही अतिभव्य आणि समर्पक शब्द योजना केली आहे. असे हे ब्रह्म शरीरात आहे तरी कोठे, तर ते अक्षर परब्रह्म नश्वर शरीरात सभोवार कोंदलेले आहे. ते ब्रह्म शरीराचा नाश झाला तरी अर्थातच नष्ट होत नाही, कारण ते अक्षर आणि परम आहे, अशी ब्रह्माची महती आहे. थोडक्यात ब्रह्म म्हणजे परमपुरुष परमेश्वर, आणि केवळ तोच आदी मध्य अंत रहित असून सच्चिदानंद स्वरूप आहे, अनंत आहे. अक्षर ब्रह्म म्हणजे काय ते आपण पाहिले. केवळ ब्रह्म हेच अमर आहे,
अशी स्थिती जर आहे तर क्षर म्हणजे विनाशी असे काय आहे? आणि त्याचेही उत्तर अगदी थोडक्यात देता येईल. आणि ते म्हणजे ब्रह्म सोडून जे काही असेल ते सारे क्षर म्हणजे नाशवंत आहे. चर्म चक्षुष दृश्य असणारे सारे काही नश्वर आहे. तसेच ब्रह्म सोडून चर्म चक्षुष दृश्य असणारे निरनिराळे जे लोक आहेत ते सारे नश्वर आहेत. म्हणजे भुवरलोक, स्वरलोक, महरलोक वगैरे जे लोक आहेत त्यात राहण्याचा कालावधीही ठरलेला आहे. हे लोक सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटू शकत नाहीत. म्हणजेच कोणत्याही जीवात्म्याचे चिरंतन राहण्याचे ते लोक हे ठिकाण असू शकत नाही. भूलोकात आपण सध्या राहत आहोत. इथली अनित्यता आपण चर्मचक्षूंनी अगदी सहज पाहत आहोत. पण इतर जे लोक आहेत ते दिव्य ज्ञानचक्षुनी पहावे लागतात. असे ज्ञानचक्षु अनन्य परमेश्वर भक्ती आणि सद्गुरू कृपेने प्राप्त होत असतात. या परमेश्वर भूमीत म्हणजेच आपल्या भारत देशात अनादी काळापासून ऋषी महर्षींनी तप, भक्ती, योग, साधना इत्यादी साधना मार्गांचा अवलंब करून मोठ्या खडतर प्रयत्नाने अक्षर तत्वाचा शोध घेऊन आपला अंतिम सिद्धांत मांडला. त्या दयाळू ऋषी महर्षी साधू संतांनी या भूलोकात पुढे जन्मणाऱ्या जीवात्म्यांच्या उद्धारासाठी ज्ञानरूपी अमृताचा महासागर खुला करून ठेवला. त्या ज्ञानरूपी अमृताच्या प्राशनाने जे ब्रह्म परमपद आहे, अक्षर आहे, सतचित आनंदमय आहे, ते कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन करून ठेवले. गरज आहे ती त्याचा आत्मीयतेने अभ्यास करून, परमश्रद्धेने परमभक्ती करून परमपद असलेले परब्रह्म प्राप्त करण्याची. आपले वास्तव्य भूलोकात असल्याने इथल्याच नश्वरतेचा विचार आपण करू. अनंत जन्मांच्या पुण्य संचयाच्या परिणाम स्वरूप आपण या मानव जन्मात अवतीर्ण झालो आहोत. साकार असणाऱ्या संपूर्ण जीवसृष्टीत मानव हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. त्याच्या इतका दुसरा उत्क्रांत प्राणी कोणी असल्याचे अजून तरी निदर्शनास आलेले नाही. विवेक आणि बुद्धीची त्याला प्रचंड देणगी असल्यामुळे अखिल प्राणी सृष्टीचा तो सम्राट आहे. दृश्य जगत सृष्टीचा मानव जसा सम्राट आहे तसा अंशतः तो संपूर्ण विश्वाचाही स्वामी आहे. होय, जे अक्षर ब्रह्म आहे त्याचाच तो अंश असल्याने तत्वतः तो परमेश्वरा इतकाच महान आहे नव्हे, परमेश्वरच आहे. आहे की नाही आश्चर्य? सर्व संतांनीही सांगितले आहे की मानसातच ईश्वर आहे.
देव भावे जनसेवा केल्यास देव प्राप्ती होते. संतांचे बोल तर अनुभव सिद्ध असतात, ते खोटे कसे असतील. तर महाराज, हे पूर्णपणे सत्य आहे की ईश्वर माणसात असतो. येथे श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजही तेच सांगत आहेत. अक्षर ब्रह्म शरीरात कसे असते याचे विश्लेषण आपण प्रारंभीच केले आहे. मानव हा अंशतः किंवा तत्वतः परमेश्वरच आहे असे विधान आपण आताच ऐकलेत. तरीही तो इतका हतबल, दीन, दुःखी आणि पराधीन आणि नश्वर आहे, हे कसे काय? अंशतः आणि तत्वतः या शब्दातच त्याचे उत्तर आहे. पंचमहाभूतांनी साकारलेला मानवी देह, इतर जड तत्वे आणि परब्रह्माचा अंश जो जीवात्मा, यामुळे सचेतन होतो. अंशतः असलेले परब्रह्माचे तत्व म्हणजेच जीवात्मा देहातून बाहेर पडतो त्या क्षणी काय घडते हे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या कोणा प्रेत्य व्यक्तीचा तो देह असेल त्यास आपण ती व्यक्ती आहे असे न म्हणता त्या व्यक्तीचा तो मृत देह आहे असे म्हणतो. म्हणजेच अक्षर ब्रह्म त्या देहाबाहेर निघताच तो देह नश्वर झाला. अक्षर ब्रह्माची शक्ती प्राप्त जो जीवात्मा हा जड देहाशी तादात्म्य पावलेला असतो. देह जड तत्वानी बनलेला असल्याने त्याला सारे घाव, आघात सोसावे लागतात. म्हणून तत्वतः आणि अंशतः परमेश्वरच असलेल्या मानवास दुःख, दैन्य, परिस्थिती पुढे हतबलता, जन्म मृत्यूचे दुःख आदी सारे सोसावे लागते. हे सारे टाळण्यासाठी जीवात्म्यास म्हणजेच आपणास अक्षर ब्रह्माची म्हणजेच निव्वळ परमेश्वर प्राप्ती होणे आवश्यक आहे. हा अक्षर ब्रह्म योग साधण्यासाठी आपणास या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या या 8व्या अध्यायात माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराजांनी जो मरण विचार मांडला आहे तो समजावून घ्यावा लागेल. 7व्या अध्यायाच्या अंतीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की जे अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांचे सह मला परमेश्वराला जाणतात ते स्थिर चित्त असल्यामुळे मला मरण समयी देखील जाणतात. 8व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांपैकी ब्रह्म म्हणजे काय ते आतापर्यंत सविस्तर पाहिले. अध्यात्म म्हणजे ब्रह्माचे देहातील असणे होय. प्राकृत शरीरांची उत्पत्ती करणाऱ्या सृष्टी व्यापाराला कर्म म्हणतात. सतत परिवर्तनशील व नश्वर असणारी सृष्टी म्हणजे अधिभूत होय. अधिदैवत म्हणजे जीव होय.
आणि शरीर रूप गावात जो शारीरिक उपाधीचा लय करतो तो अधियज्ञ म्हणजे परमेश्वरच होय. खरे पाहायला गेले तर तत्वतः सारे परमेश्वरच आहे. परंतु उत्तम सोने हिनकसाला मिळाल्यावर डाकलग होते. तरीही उत्तम सोन्याचा उत्तमपणा कमी होत नाही आणि ते हिनकस सोन्यात मिसळतही नाही. परंतु जोपर्यंत ते त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्यास डाकलगच म्हणतात. अगदी तशीच स्थिती जीवात्म्यांची झाली आहे. नित्य शुद्ध अनादि अनंत अक्षर अशा मूळ परब्रह्मास अहमचे जे स्फुरण झाले त्यातून मूळ माया निर्माण झाली. त्या अष्टधा अपरा प्रकृतीची अंगे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंच महाभूते व मन, बुद्धी, अहंकार ही होय. आणि ही अपरा प्रकृती जेव्हा जेव्हा जीवभूता प्रकृतीशी संयोजित होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची निर्मिती होते. चार खणी म्हणजे जारज, स्वेदज, अंडज, उद्भिज्ज खाणीतून 84 प्रमुख योनीतील जाती आणि अगणित उपजातींनी प्राण्यांची निर्मिती होते. अशा प्रकारे परमात्मा सत्तेवर निर्माण झालेले जीव आपापल्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीतून जन्म मृत्यूच्या चक्रातून फिरत असतात, दुःखे भोगीत असतात. जसे की सुरुवातीला सांगितले की मानव हा त्यामधील एक सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. परब्रह्माच्या मूळ तत्वावरच अर्थातच त्याचे अस्तित्व आहे. पंच महाभूते मन, बुद्धी, अहंकार, त्रिगुण वगैरे क्षर पदार्थ वजा केले तर फक्त मूळचे ब्रह्मच उरते. त्यासच अधियज्ञ म्हणावे. मरणापूर्वी हे सर्व जो जाणतो तो मरणकाळी म्हणजे देह मृत्यूवेळी परमात्म्यालाही जाणतो. म्हणजे मूळच्या असलेल्या केवळ परमेश्वराशी तो तादात्म्य पावतो. त्यासच अक्षर ब्रह्म योग साध्य झाला असे ठामपणे म्हणावे. त्याचा पुढील जन्म समाप्त होतो. पर्यायाने शरीर भोगही नष्ट होतो. अर्थातच मरणही येण्याचा प्रश्नच येत नाही. आता अक्षर ब्रह्म योग साध्य होणे आवश्यक आहे काय? का परमपदाची प्राप्ती नाही झाली तर काय बिघडेल? अगाध आणि जवळजवळ दुष्प्राप्य असलेले परब्रह्मपद खरोखरच जीवात्म्यांना प्राप्त होऊ शकेल काय? त्यासाठी कोणते उपाय आहेत? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. यापैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे अक्षर ब्रह्म योग साध्य होणे अत्यंत आवश्यक आहे.
अक्षर ब्रह्म योगाची प्राप्ती करणे, किमान त्या दिशेने वाटचाल करणे, हेच मानव योनीत जन्मणाऱ्या प्रत्येक जीवात्म्याचे परम कर्तव्य आहे. किंबहुना परमपदाकडे जाण्यासाठीच अत्यंत उत्क्रांत असा मानवी देह जीवात्म्यांना प्राप्त होत असतो. अक्षर ब्रह्माची प्राप्ती होणे अत्यंत आवश्यक आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेच जीवात्म्यांचे मूळ स्वरूप आहे. ज्या आत्मसत्तेवर देहांचे होणे जाणे चालते, त्या परमात्म्याचा जीवात्मा हाच अंश असल्यामुळे त्यांनी स्वस्थानी जाणे यातच सार्वभौम हित आहे. परमात्मा स्वरूप हे सतचित आनंद स्वरूप आहे. ते सत्य असल्याने चिरंतन आहे. चिरंतन असल्याने आनंदमय आहे. यास्तव आपल्या मूळ स्वरूपाकडे जाणे आणि अक्षर ब्रह्म होऊनच राहणे अतिशय आवश्यक आहे. बाहेर अतिशय सुख आहे या समजुतीने एखादा ग्रहत्याग करतो. अनेक टक्के टोनपे खाल्ल्यावर त्याच्या लक्षात येते की यापेक्षा आपण आपल्या घरात बरे, तेथेच मी सुखी होतो असे वाटून त्याने स्वगृही परतावे. परतताना थोडाफार त्रास भोगावा, कारण बाहेर जाताना काहीतरी नेलेले होते, ते संपल्याने येताना हलापेष्टा भोगाव्या. पण घरी परतावे. परतल्यावर त्याच्यासह सर्वांना आनंद व्हावा. तसेच थोडेफार हे आहे. चुकीने जीवात्मे अन्य स्थानी सुख शोधित असतात. मायावृत्त असल्याने त्यांना खऱ्या सुखाचा विसर पडलेला असतो. मायावी वस्तूत जीवात्मा सुख शोधत असतो. सुख म्हणून तो ज्या ज्या बाबींचा स्वीकार अत्यंत आनंदाने करतो, त्या त्या बाबी केवळ सुखाचा मुलामा दिलेल्या असतात. त्यावरील मोहक मुलामा वितळताच आतील दुःखाचा विद्रूप गणगा त्याच्या समोर उघडा पडतो. तेव्हा फार उशीर झालेला असतो. तोपर्यंत मानव जन्म संपत आलेला असतो. तातडीची कृती करण्याची त्याची शारीरिक मानसिक क्षमताही राहिलेली नसते. प्रकृती सृष्टी केवळ दुःखाचा महासागर आहेच आहे, पण ती अशाश्वत आहे. इथे पुढल्या क्षणी काय वाईट घडेल याची काही कल्पना असत नाही. दुःखाच्या तडाख्यातून भूलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत कोणीही सुटलेला नाही. जीवात्म्याचे गर्भस्थित शरीरात जेव्हा वास्तव्य सुरू होते, त्यावेळी गर्भवासातील दुःखे इतकी भयानक असतात की त्यांचा वाचेने उच्चार देखील करवत नाही. पुन्हा जन्मास येताना होणारी दुःखे, पराधीन अशी अर्भकावस्था, शिशु अवस्था आणि दुःखे, अनेक रोग
आणि वेदना आपण पाहतो, अनुभवतो. गर्भात अंकुरल्यापासून, आकारल्यापासून महाभयाची म्हणजे मृत्यूची टांगती तलवार तर थेट मृत्यूपर्यंत शिरावरच असते. कोणत्या क्षणी ती शिरावर कोसळेल आणि मृत्यू घडेल हे काही सांगता येत नाही. गर्भवासातील दुःख आपण जन्मा येताच विसरून जातो. त्याबद्दल आपणास आयुष्यभर अर्थातच काही वाटत नाही. गणपतराव आणि विनायकराव दोघे मित्र असतात. एक दिवस गणपतराव आपल्या मित्रास म्हणतात, विनायकराव, माझ्या नशिबाने मला माझ्या जन्माच्या अगोदरपासून छळायला सुरुवात केली आहे. ते काही केल्या पाठ सोडत नाही. त्यावर विनायकराव आश्चर्याने त्यांना विचारतात, जन्मापासून समजू शकतो, पण जन्माच्या अगोदरपासून समजलो नाही. त्यावर गणपतराव म्हणतात, अहो, माझे आडनाव रेडेकर आहे. याच आडनावाच्या घराण्यात मी जन्मलो. त्यामुळे ते मला जन्माच्या आधीपासूनच प्राप्त आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा टिंगलीचा विषय मी समोर किंवा माघारी ठरलो आहे. विनोदवीरांच्या विनोदाचाही विषय झालो आहे. शाळेत असताना पोरे चिडवायची. एक म्हणायचा, रेडे आले. दुसरा म्हणायचा, एकच दिसतोय, दुसरा कुठाय. मग मी रागाने म्हणायचो, माझे नाव रेडेकर आहे, रेडे नव्हे. त्यावर मुले विचारायची, किती रेडे केले. पुढे मोठेपणी देखील माझ्या आडनावाची अशीच टिंगल माझ्या माघारी करतात. एकाने विचारायचे, अहो, रेडेकर कोठे गेले. दुसऱ्याने काहीतरी मिस्कील उत्तर द्यायचे. बाकीच्यानी खास विनोद झाल्याच्या आनंदात हसायचे. म्हणून म्हणतो, जन्माच्या अगोदरपासून माझ्या नशिबाने माझा पाठ पुरावा केला आहे. जोशी, पाटील, जाधव वगैरे आडनावाच्या घरात मी जन्मलो असतो तर किती बरे झाले असते. आता मी विचार केलाय, गॅझेट टाकून माझे आडनावच बदलायचे. यातील विनोदाचा भाग सोडा. जन्माच्या अगोदरपासून चिकटलेल्या आडनावाचा गणपतरावांना त्रास होत असल्याने दुःख आहे. ते बदलण्याचा देखील त्यांनी विचार केला आहे. पण गर्भवासातील दुःख ते विसरले आहेत. जन्मापासूनची अन्य दुःखेही ते बाजूस सारत आहेत. माया प्रभाव किती विलक्षण आहे. शैशव व किशोरावस्था संपून तारुण्यावस्था आली की दुःखच सुख वाटायला लागते. तारुण्य सुलभ सुखाच्या प्राप्तीसाठी जीवात्मे आटोकाट प्रयत्न करतात. अपयश आले तर दुःखाने खचतात. प्रसंगी आत्महत्या करतात. यथा भाग्ये
यथा प्रयत्ने मायावी सुखार्णवाची प्राप्ती जरी झाली तरी त्याची चव विरते न विरते तोच त्यातून दुःखार्णव उफाळतो. मग त्यावर मात करण्यासाठी आता पिटा त्यातून आणखी दुःखाची निर्मिती. थोडक्यात मायावी सुखाची प्राप्ती झाली तरी दुःख अटळ आहे आणि नाही झाली तरी ते मिळाले नाही म्हणून दुःखी आहे. येथे अमंगलात मंगल शोधावे लागते, दुःखासच सुख मानावे लागते, पिचावे लागते. पंच भौतिक अशा या शरीरास किती जपावे लागते. ते पोसण्यासाठी केवढी यातायात, अविरत कष्ट आणि कष्ट. काहीतरी चरितार्थ साधन अंगीकारल्याशिवाय उदरभरण होऊ शकत नाही. स्वतःच्या आणि अवलंबितांच्या सुख समाधानासाठी केवढी धावाधाव, मानापमान, ताणतणाव, आधी व्याधी, शारीरिक वेदना हे सारे ठरलेलेच आहे. कितीही मिळवलं तरी गरजा आणि हाव सतत वाढत असल्यामुळे पुरेसे होत नाही. जोपर्यंत इंद्रियजन्य सुखाची लालसा आहे तोपर्यंत किती मिळवील तेवढे थोडेच आहे. ज्या देहाच्या सोपस्करासाठी एवढे सारे करायचे तो देह तर काळाच्या तोंडी सतत पडला आहे. प्रियांच्या वियोगाचे आघातही सोसावे लागतात. किती म्हणून वर्णावे. देहरूपाने नावारूपास येण्याचे किती म्हणून तोटे सांगावेत. वार्धक्याचा विळखा केव्हा येऊन पडला तेही कळत नाही. तेही आधी व्याधी घातपात यातून वाचला तर. वार्धक्यात संध्या छाया भिववितात. इंद्रियांच्या क्षमता कमी होतात. घरात दारातली किंमत कमी होते. आताच्या काळात तर वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जातो. इंद्रियांच्या क्षमता जरी कमी झाल्या तरी त्यांच्या ठाईच्या मनोवासना मात्र तितक्याच तीव्र राहतात. इच्छा असूनही काही करू शकत नाही. जीवनभर कमावले ते येथे गमावून जावं लागतं. पक्षघाताचा झटका आला आणि निराधार झाला तर होणाऱ्या हलापेष्टांना अंतच नाही. थोडक्यात हे जगत दुःखालय व अशाश्वत आहे. येथे देहांत कोणत्या अवस्थेत कधी होईल हे सांगता येत नाही. आणि ज्याचा जसा कर्म संचय असेल, स्वभाव असेल, तशीच त्याला पुढली गती मिळेल हे अगदी सत्य आहे. यासाठी आतापर्यंत केलेल्या
उहापोहावरून जड देहाची प्राप्ती करून घेऊन अशाश्वत अशा दुःखालयात खितपत पडण्याऐवजी ज्या अक्षर ब्रह्माचा आपण अंश आहे त्यातच मिळून जाऊन जीवात्म्याचे मूळचे स्वानंद साम्राज्य जे चिरंतन आहे त्यात राहणे हे सर्वार्थाने योग्य आहे. हे मानव या अत्यंत उत्क्रांत जन्मातच शक्य आहे. येथे मानवी जन्मातील दुःखांचा केवळ ओझरता उल्लेख केला. यापेक्षा कितीतरी प्रचंड दुःखे भोगावयास लागतात हे आपणही जाणताच. अक्षर ब्रह्म योग जर साध्य झाला नाही तर वर उल्लेखलेली सारी दुःखे पुनः पुन्हा भोगावी लागतील आणि अन्य कोणत्या योनीतून फिरत ती दुःखे भोगावी लागतील ते सांगवत नाही. अगाध आणि जवळजवळ दुष्प्राप्य असलेले अक्षर ब्रह्मपद जीवात्म्यांना प्राप्त होऊ शकते काय? या आपण मघासी उल्लेख केलेल्या प्रश्नाकडे आता वळूया. प्रश्न अत्यंत कठीण वाटला तरी त्याचे उत्तर मात्र एकाच शब्दात आणि सकारात्मक आहे, ते म्हणजे होय. परमेश्वराची प्राप्ती आणि एकाच जन्मात कसं शक्य आहे? तर शक्य आहे महाराज. ज्याने ब्रह्मविद्येचा मार्ग अगदी बरोबर धरला आहे त्याला परमपदाच्या प्राप्तीशिवाय अन्य गतीच नाही. आणि जो उशिरा आला, धडपडून ठेचाळून उपरती होऊन धापा टाकीत जो आला आहे, शेवटी धावला आहे, त्याचीही तीव्रता जर परब्रह्मासाठीच असेल तर त्यासही परमगतीच प्राप्त होईल. आणि दुसरे म्हणजे थोडेफार जरी कच्चे असले तर दुर्गतीस तर निश्चितच जाणार नाहीत याची खात्री बाळगण्यास हरकत नाही. अक्षर ब्रह्मयोग साध्य होण्याचे उपाय कोणते? अहो, परमेश्वराच्या चिदानंद साम्राज्यात प्रवेश करायला आपल्या ऋषी महर्षी साधू संतांनी काय थोडे उपाय सांगितले आहेत. ज्याला जो पेलेल त्यांनी तो करावा. या 8व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात श्री हरींनी स्वप्राप्तीचा जो सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहे तो सर्वश्रेष्ठ असा उपाय आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो अंतकाळी माझेच स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात संशय नाही. झालं. खुद्द भगवंतानीच केवढा सोपा मार्ग सांगितला आहे त्यांच्या प्राप्तीचा. शेवटी एकदा हरी किंवा राम म्हटलं की काम संपलं. मग आयुष्यभर इकडं तिकडं कितीही काहीही
का केलेले असेना? आयुष्यभर नास्तिक्याचा का प्रसार केलेला असेना? पण महाराज, हे एवढे सोपे नाही. एवढ्या सहजासहजी परमेश्वराचे नाव शेवटी स्मरत नाही. पूर्व आयुष्यात भक्ती संस्कार होऊन स्वभावच ईश्वरमय बनावा लागतो. नाही तर न्यायमूर्ती श्री रानडे महाराज एक उदाहरण देतात. त्यांची एक नातलग महिला होती. संपूर्ण आयुष्य तिने कंजूसीत घालवलेले असते. वृद्धत्वामुळे तिला अखेरची घर लागली. त्या काळी विद्युत बल्बची सोय सर्वत्र नव्हती. रॉकेलवर चालणारे कंदील असायचे. त्याचा प्रकाश मोठा केलेला होता. मरताना तिने देवाचे नाव घ्यावे म्हणून तिला हेमगर्भाची मात्रा देण्यात आली. आधी ती बोलत नव्हती. हेमगर्भाच्या मात्रेनंतर ती बोलली. पण तिने देवाचे नाव घेतले नाही, तर ती श्री रानडे महाराजांना म्हणाली, अरे, तो कंदील फारच मोठा आहे. रॉकेल जास्त जळत आहे, तो बारीक कर. चिक्कूपणा हा तिच्या जीवनाचा स्थायी भाव झाला होता. त्यामुळे तोच उफाळून आला आणि देवाचं नाव घेण्याऐवजी माईक वस्तूवर लक्ष केंद्रित झाले. श्री रानडे महाराजांनी इकडे कंदिलाची वात बारीक केली व तिकडे तिचा जीव गेला. आता महाराज, अशी स्त्री ही सद्गतीस जाऊ शकेल काय? अर्थातच नाही. यम यम वापी स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तम वैत्ति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. आणि ज्या ज्या भावाचे स्मरण करीत जीव देहाचा त्याग करतो, त्या त्याच भावाला दुसऱ्या जन्मी प्राप्त होतो. कारण तो सदैव आपल्या सर्व जीवनात त्याच भावाने भावित झालेला असतो, रंगून गेलेला असतो. यासाठी भक्त हो, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझ्या कारणी देह माझा पडावा, अशी संतांची शिकवण आहे. आयुष्यभर देवाच्या स्मरणात, तेही देव प्राप्तीच्या भावानेच भावित होऊन राहिल्यास तो अक्षर ब्रह्ममय होऊनच राहील. आणि मरणी जया जे आठवे, तो तेच गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काही वेळेला अशी अचंबित करणारी घटना कर्म धर्म संयोगाने घडते की आयुष्यभर ईश्वराराधना करावी आणि अखेरच्या क्षणी काहीतरी भलतेच घडून ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडथळा निर्माण व्हावा. असे जरी झाले तरी
वर्णाने का होईना तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो. एक बोधप्रद गोष्ट सांगितली जाते. एक मठाधिपती असतात. बराच मोठा शिष्य समुदाय असतो. वृद्धावस्थेत एक दिवस मठाधिपतींना अंतरसूचना होते. आपली आता देह ठेवण्याची वेळ आली. पलंगावर उताने पहुडले होते. त्यांनी शिष्यांना जवळ बोलाविले. आपण आता परमधामाला जाणार असल्याची कल्पना दिली. पुढे असे सांगितले की मी परमधामाला पोहोचल्यावर घंटानाद होईल. मग माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करा. एवढे सांगून ते आपले मस्तक उशीवर खाली ठेवणार. तोच मठाच्या दारातील डाळिंबीच्या झाडावर असलेल्या पक्व अवस्थेतील मोहक अशा डाळिंबावर महाराजांची नजर गेली. तत्क्षणी ते फळ चाखण्याची तीव्र वासना प्रकृती सिद्ध स्वभावाने निर्माण झाली आणि त्याच क्षणी महाराजांचा प्राण देहातून बाहेर निघून त्यांचा देह पडला. सर्व शिष्यांनी जाणलं की आपले गुरु परमधामाला गेले. परंतु घंटानाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे खरे कसे मानायचे? मृत देहावर अंत्यसंस्कार कसे करायचे? सकाळ संपली. दुपार ढळली. सायंकाळ झाली. घंटानाद काही होईना. शिष्य चिंताक्रांत झाले. इतक्यात एक महर्षी तेथे आले. शिष्यांनी सारा प्रकार त्यांना निवेदन केला. ते महर्षी अंतरज्ञानी होते. त्यांनी अंतरज्ञानाने निरीक्षण केले आणि तात्काळ शिष्याला ते डाळिंबाचे फळ काढून आणायला सांगितले. शिष्याने ते फळ देताच महर्षींनी ते फोडले. आत दाण्यावर एक आळी निघाली. शिष्यांना ते म्हणाले, पाहिलेत, यात महाराजांचा जीवात्मा अंतिम क्षणी अडकला. पण चिंता नको असे म्हणून महर्षींनी ती अळी चिरडून ठार केली. त्याबरोबर मठात घंटानाद झाला. महाराज परमधामाला पोहोचले. ही कथा बोधप्रद अशासाठी आहे की विलक्षण माया प्रभाव असलेल्या देहांतर्गत विविध वासना उर्मी अखेरच्या क्षणी सुद्धा उठू शकतात. कटू वास्तवात काहीही घडू शकते. हे जितकं खरं आहे तितकंच ज्याचा मार्ग सत्य आहे तो काही झालं तरी अक्षर ब्रह्मयोग साध्य होण्यापासून फार काळ वंचित राहू शकत नाही. हेही सत्य आहे. तो कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वरी शक्ती त्यास सायकारी ठरून परमधामाला जातोच जातो. आता महाराज, एक प्रश्न असा उत्पन्न होतो की जीवन संघर्षाचे काय?
त्यात गुंतता परमेश्वर भक्तीकडे दुर्लक्ष. भाकरी चपातीचा चंद्र मिळवण्यातच जीवन समाप्त होते. अक्षर सुद्धा वाचायला फुरसत नाही आणि अक्षर ब्रह्मयोग साध्य करण्याची गोष्ट कशी करायची. तर भक्त हो, त्याचे भगवंतानी याप्रमाणे उत्तर दिले आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर विद्य च मय्यार्पित मनो बुद्धिर माम वैश्यस्य संशयम्. म्हणून सर्व काळ तू माझे स्मरण करीत युद्ध कर आणि माझ्या ठिकाणी मन व बुद्धी अर्पण करून राहिलास म्हणजे निःसंशय तू मलाच प्राप्त होशील. जीवन जगणे हेच एक युद्ध असून परमेश्वराच्या स्मरणात ते लढायचे असा त्याचा अर्थ आहे. नुसते नामस्मरण करीत निष्क्रिय राहायला सांगितले नसून मन मुख नामात हात शरीर कामात असे सक्रिय राहायला सांगितले आहे. दुसरा योग मार्ग सांगितला आहे. योगाभ्यासाचा मार्ग अर्थातच सर्वोत्कृष्ट आहे, यात कोणताही संशय नाही. पण तो सर्वसामान्य माणसाला पेलण्या पलीकडे असल्यामुळे फारच थोडे साधक या योग मार्गाने अक्षर ब्रह्मयोग साध्य करतात. योगा अभ्यासाच्या साधनेने साधक परमेश्वरावर चित्त एकाग्र करतो. अंतकाली योग बलाने मन निश्चल करून भक्तियुक्त अंतःकरणाने योग बलाच्या साह्याने दोन्ही भुवयाच्या मध्यभागी प्राणाला उत्तम प्रकारे स्थिर करतो. सर्वज्ञ अनादि सर्व नियंता सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वांचा पोषक अचिंत्य रूप सूर्याप्रमाणे तेजस्वी तमोगुणापासून दूर अशा दिव्य परमपुरुषाचे चिंतन करीत देह ठेवतो तो त्यास जाऊन मिळतो. त्याचप्रमाणे सर्व द्वारांचा निरोध करून कपाळाच्या आत भुवयाच्या मध्यभागी प्राणवायूला स्थिर करून ओम या एकाक्षर निर्विकार ब्रह्मनामाचा उच्चार करीत निघून जातो. तो अक्षर ब्रह्माला प्राप्त होतो. श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. मनोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता. या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावनया परवते अनेक पावने नाही. योगाभ्यास त्यावर प्रभुत्व या गोष्टी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय कठीण वाटतात नाही का? होय, ते तसेच आहे.
म्हणून तर दयाळू संतांनी आपणास प्रपंच युद्ध लढता लढता परमेश्वराचे नित्य स्मरण करायला सांगितले आहे. पण ते स्मरण केवळ परमेश्वरासाठीच हवे. त्याच्याकडे काही प्रापंचिक मागण्यासाठी नसावे. आपल्या संसार कार्यासाठी त्यास जुंपण्यासाठी ते नसावे. परमेश्वर स्मरण हे केवळ आपल्या विषय वासना पूर्तीसाठी वरदान स्वरूपात काही मिळावे यासाठीही नसावे. परमेश्वर माझा, मी त्याचा. तो अक्षर चिदानंद, तो मला हवा आहे, कारण तोच माझे स्वरूप आहे. त्या अक्षराचा मला अज्ञानामुळे वियोग झाला आहे. ते अज्ञान नष्ट झाल्याने त्याच्याशी मिळण्याचा योग यावयास हवा आहे. मला त्याच्याकडे जायचे आहे. विश्व ज्या परमेश्वराच्या पोटात आहे त्यास मी आता ओळखले आहे. तो माझ्या देहातही कसा आणि कोठे आहे ते मला कळले आहे. त्याची मी अखंड उपासना करतो आहे, कारण तो मला हवा आहे. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्व अनन्यया एशान्तः स्थानी भूतानि येन सर्वमिदं ततं. पार्था, ज्याच्या आत ह्या सर्व भूतांचा समावेश होतो आणि ज्याने सर्व व्यापले आहे, तो परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होतो. मग ती भक्ती योग मार्गाने असो, जप मार्गाने, ज्ञान मार्गाने व नित्य पूजा उपचाराने असो, पण ती भक्ती केवळ त्या परमपुरुषाच्या ठाईच जाऊन तदाकार होणारी, म्हणजेच निष्काम अशीच असली पाहिजे. अशी अनन्य भक्ती संसारात राहूनही सुलभपणे करता येते. नव्हे, संसार करून जे भक्ती योग साध्य करतात तेच महायोगी होत आणि परमपुरुष त्यांना सहाय्यभूत होतो, हे निःसंशय खरे आहे. असा संसारी भक्ती योगी नेहमी परमेश्वराशी अनुसंधान राखून असतो. गुरूंनी दाखवलेल्या वाटेने चालत असतो. प्राप्त कर्मे करीत असतो. कुकर्माकडे त्याचा कल नसतो. सत्कर्मे कशी घडतील याकडे सदैव लक्ष ठेवीत असतो. तो कोणाचीही कोणतीही बाब लुबाडण्याचा प्रयत्न करीत नसतो. असा संसारी भक्तियोगी त्यास स्वकष्टाने जे मिळेल त्यात नित्य तृप्त असतो. आदर्श, उच्च नीतिमूल्ये आणि भीषण कटू वास्तव याची सांगड घालताना त्याची अक्षरशः फरफट होते. पण तो आपला भक्तीचा मार्ग कधीही सोडत नाही. गृहस्थाश्रमीचे ओझे वाहता वाहता त्याचा देह खिळखिळा होतो. देहास अंत असल्याने त्याच्याही देहाचा अंत जवळ येतो. देहांत काळ जवळ येताच
शरीराची काय अवस्था होते. जीविताचे सुख नाहीसे होते. इंद्रिये संकटात पडतात. मृत्यू चिन्हे समोर दिसल्यावर विकर देहाने उठावे कसे. कित्येक जण तर कित्येक दिवस कोम्यातच राहतात. इंद्रियांचे संयमन करावे कोणी. ओम कोणी स्मरावा किंवा परमेश्वराचे नाव घ्यावे कोणी व कसे. आयुष्यभर संसाराचा भार वाहून वृद्धत्वामुळे आधी व्याधीग्रस्त होऊन विकलांग झालेले शरीर वेदनायुक्त झाल्याने नामस्मरणास सक्षम कसे राहील. हरी, कृष्ण, राम किंवा ओम असे उद्गार काढणारे व त्यातच देह ठेवणारे फार फार दुर्मिळ. देह विकलांगतेमुळे अंती परब्रह्माचे स्मरण न राहिल्याने अक्षर ब्रह्मयोग त्यास दुरावणार. तर महाराज, या सर्व शंका व भीती नाहीशी करण्यासाठी श्री हरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठाम बाबी या 8व्या अध्यायातील 9 ओव्यात प्रगट केल्या आहेत आणि त्या सर्व सार असल्याचा उल्लेख मी आरंभी केला आहे. त्या क्रमांक 131 ते 139 अशा त्या ओव्या आहेत. त्यातील पहिल्या ओवीत माऊली म्हणतात, ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुलयाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. आयुष्यभर जे माझी भक्ती करतात त्यांच्या भक्तीचे ऋण माझ्यावर नसतात काय. म्हणून माझ्या भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी त्याच्या देहत्यागाच्या वेळी त्याचा सेवक होऊन त्याची सेवा करतो. भगवंत भक्ताची कोणत्या प्रकारची सेवा करतात हे सांगताना श्री माऊली म्हणतात, देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते. देहाच्या विकलांग स्थितीत परमेश्वर स्मरण राहणे कठीण हे परमेश्वर जाणतात. म्हणून त्यासाठी आत्मबोधाचा पिंजरा किंवा कवच आधीच तयार करून त्यात त्या सुकुमार भक्तास परमेश्वर ठेवतात. आता बाळबोध वळणाचे काही जण विचारतील की हा पिंजरा दिसत कसा नाही. या गोष्टी चर्मचक्षूंनी दिसण्याच्या गोष्टीच नव्हेत. अदृश्यात हे सारे घडते ते असेच घडते. देहातील जो जीवात्मा त्यास मी कोण आहे म्हणजेच मी परमेश्वराचा अंश आहे याचे सतत स्मरण ठेवण्याचे काम परमेश्वर करीत असतो. कसे ते पहा. वरी आपुलिया स्मरणाची वाईली शिव ऐसी करी सावली. ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. त्या आत्मबोधाच्या पिंजऱ्यावर श्रीहरी स्वतःच्या स्मरणाची
थंडगार सावली करतात. अशा प्रकारे भक्ताची नित्य बुद्धी परमात्म्याकडे स्थिर होताच परमेश्वर त्यास स्वस्वरूपाकडे आणतात. आता पहा महाराज, येथे भक्तास काही करावे लागते का? नाही. परमेश्वराची अनन्य भक्ती करीत आयुष्यभर परमेश्वरावरच सारं ढकलीत विविध सत्कर्मे करीत तो देहांतापर्यंत येऊन पोहोचला आहे. सारं परमेश्वरच करीत असतो. म्हणून देहांतीचे साकडे माझिया कहीची न पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि परमात्म्याचेच संपूर्ण सहाय्य भक्तास मरणात लाभल्यामुळे परमेश्वराच्या भक्तांना देहांतीचे संकट ते काय पडणार? कारण ते स्वतःच्या भक्तांना स्वस्वरूपाकडे घेऊन जातात. तत्पूर्वी आणखीही काही गोष्टी भगवंतांना कराव्या लागतात. उदाहरणार्थ, जड देहासह अन्य देहांची गवसणी काढावी लागते. ज्या गोष्टी योगी स्वतःच करतात. वरतील देहाची गवसणी फेडूनी अहाच अहंकाराचे रज झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपण पा मिळवी. जड देह, वासना देह, सूक्ष्म देह, कारण देह वगैरे सर्व प्रकारच्या देहांच्या गवसण्या किंवा आच्छादने ही परमेश्वर स्वतःच काढून टाकतात. त्याचबरोबर अहमचा धुरळा देखील भगवंत नाहीसा करतात. ज्या ब्रह्माच्या अंशावर हे सारं अस्तित्वात होतं ते शुद्ध आत्मतत्व स्वस्वरूपात स्वतः परमेश्वरच मिळवून टाकतात. पाहिलं, अष्टधा प्रकृतीमधील सर्व बाबींचा निराश परमेश्वर स्वतःच कसा करतात आणि भक्तास स्वतःतच मिळवून टाकतात. बघा महाराज, आयुष्यभर परमात्मा प्रीतीने केलेल्या भक्तीची उतराई परमेश्वरी पातळीवर अति सूक्ष्म व अति गूढ पातळीवर कशी चालते ती. आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही. म्हणून अभेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. क्षर गोष्टी मनातून अगोदरच त्यागून अक्षर ब्रह्माचा स्वीकार केलेल्या भक्तांना कसलाही वियोग वाटत नाही. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पेयाते न्यावे. हेही नाही स्वभावे, जे आधीची मज मिनले. अगोदरच जे परमेश्वरात मिसळून गेलेले आहेत त्यांना देहांताच्या वेळेलाच येऊन घेऊन जावे असेही नाही. कारण ते अगोदरच परमेश्वर संलग्न असतात. फक्त येरी शरीराची सलिली असते पण हेची सावुली. वांचुनी चंद्रिका ते ठेरी
चंद्रीची आहे. खरोखर पाहिलं तर भक्तांचे जगातील अस्तित्व म्हणजे शरीररूपी पाण्यातील केवळ पडछाया होय. जलात प्रतिबिंबित झालेले चांदणे हे खरे तर सत्यत्वाने चंद्राच्या ठिकाणीच असते. जल नाहीसे होताच आभासात्मक चांदणे नष्ट होऊन चंद्रा ठाईच दिसते. तसे शरीररूपी जलात भक्त हे प्रतिबिंब स्वरूपातच असतात. आधीच ब्रह्म स्वरूप झाल्यामुळे फक्त शरीररूपी जल विरताच ते परमात्मा बिंबीच असतात. ऐसे जे नित्य युक्त तयांसी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. अशा रीतीने जे भक्त निरंतर परमेश्वर तद्रूप झालेले असतात त्यांच्यासाठी परमेश्वर सतत आणि सहजतेने प्राप्त होतो. म्हणून देह अवसानी ते अगदी निश्चितपणे परमेश्वरास प्राप्त होतात. हे अगदी ठामपणे सांगितले आहे. काळाचा प्रचंडपणा, सृष्टीचे व्यक्त होणे या कशाचाही परिणाम अर्थातच अक्षर ब्रह्मावर होत नाही. म्हणूनही अक्षर ब्रह्म योग साध्य करणे अतिशय गरजेचे आहे. त्याची प्राप्ती होण्यासाठी या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाच्या अखेरीस सुकाळ अकाळही सांगण्यात आले आहेत. त्याबाबत अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. शरीरांतर्गत अग्नी सतेज असणे, बुद्धीच्या आत ज्ञानज्योती, बाहेर दिवस व शुक्ल पक्ष आणि सूर्याच्या उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना, यात जे ब्रह्मवादी देह ठेवतात ते तात्काळ ब्रह्मास जाऊन मिळतात. योगाच्या सामर्थ्यावर योगी जनांना वरील योगावर देह ठेवणे हे सहज शक्य आहे. परंतु जे भक्ती योगी आहेत त्यांचे काय? तर भक्ताच्या भाग्याने त्याच्या प्रयाणकाळी अशी परस्थिती लाभली तर अत्युत्कृष्टच. परंतु जरी नाही लाभली तरी देहीची जे ब्रह्मत्वाला आले ते कोणत्याही काळी देह ठेवते झाले तरी त्यांना अक्षर ब्रह्मयोग साध्य झाला हे निसंशय सत्य होय. सुकाळ अकाळ हे त्यांच्या दृष्टीने गौण आहे. याविषयीचे विवेचन 9 ओव्यात आताच केले आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकलेत. धन्यवाद. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.